देशात अजून पुरेशी विकसित झाली नाहीये आणि त्यासाठी जर प्रयत्न झाले नाहीत तर एक मोठा विकासाचा भाग दुर्लक्षित राहू शकतो। तिसरं आव्हान म्हणजे लघु आणि मध्यम उद्योगांची वाढ, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस। जर आर्थिक विकास आपल्याला सर्वसमावेशक करायचा असेल तर ह्या उद्योगांची वाढ होणं आवश्यक आहे, कारण हे उद्योग सगळ्यात मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांची निर्मिती करतात। दुर्दैवाने आता जे जागतिक अरिष्ट झालं त्याचं मूळ जरी आपल्या देशात नव्हतं तरी त्याच्या परिणामांना आपल्याला तोंड द्यावं लागतंय आणि त्याचा सगळ्यात जास्त फटका हा लघु आणि मध्यम उद्योगांना बसलाय, कारण ते निर्यात क्षेत्राशी संबंधित उद्योग आहेत आणि जागतिक अरिष्टामुळे आपल्या निर्यातीसाठी असणारी मागणी कमी झाल्यामुळे ह्या उद्योगांना दुर्बल बनवलं गेलं आहे। चौथं आव्हान म्हणजे झपाट्याने वाढणारी शहरं, जे आपण आपल्या आसपास बघतो। जशी ग्रामीण भागांची परवड झाली आहे तशी शहरांची सुद्धा झाली आहे। अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे प्रवासाची व दळणवळणाची साधनं, पाणी पुरवठा, वीज निर्मिती, सांडपाण्याचा निचरा या सोयींचं प्रमाण शहरांमधून पुरेसं नाही। एकंदर अर्थव्यवस्थेचेच हे प्रॉब्लेम्स आहेत। लोकसंख्या वाढते, लोकसंख्येची घनता वाढते, त्यामुळे लोकसंख्येची वाढणारी घनता, दारिद्र्य, पर्यावरणाचा व नैसर्गिक साधन संपत्तीचा सतत होणारा ऱ्हास यामुळे हवामान बदलासारख्या दुष्परिणामांना, क्लायमेट चेंज सारख्या परिणामांना आपल्याला तोंड द्यावं लागत आहे। त्यामुळे पुढील काही वर्षात हवामानातील बदलांची तसेच पाणी टंचाईशी जुळवून घेणे, उपलब्ध ऊर्जेची कार्यक्षमता वाढवणे, तसेच ऊर्जेच्या नवीन नवीन प्रकारांचा शोध लावणे, शहरीकरणाच्या वेगाशी सुसंगत अशा रीतीचं इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा वाढणे, कायदा व सुव्यवस्था यांची त्याच्यासाठी अनुकूल अशी चौकट उभारणं, पर्यावरण व नैसर्गिक साधन संपत्तीच्या ऱ्हासाला आळा घालणं ही खरी आपल्यापुढे असलेली, आपल्या धोरणकर्त्यांपुढे असलेली आव्हानं आहेत। इतर आव्हानं म्हणजे सार्वजनिक सेवा व सुरक्षा व्यवस्था, पब्लिक सर्व्हिसेस यांची परिणामकारकता वाढवणं, शिक्षणाचा प्रसार व आरोग्य सुविधांची उपलब्धता वाढवणं। तुम्हाला माहिती आहे की 2001 सालापासून जे सर्व शिक्षा अभियान सरकारने सुरू केलं त्यामुळे 2 कोटी एवढी मुलं शाळांमधून दाखल झाली। यातील बहुतेक सर्व ही या कुटुंबांमधली शाळेचं दर्शन झालेली पहिली पिढी होती। सरकारी माहितीनुसार 6 ते 14 वयोगटातील 50 लाख मुलं अजूनही शिक्षणाला वंचित आहेत। जर भारतीय कामगार दलाला अधिकाधिक कौशल्य शिकवणं हा एक फार महत्त्वाचा चॅलेंज आहे। सध्याच्या आकडेवारीप्रमाणे 44% एवढं आपलं कामगार दल हे निरक्षर आहे आणि उच्च शिक्षितांचं एकंदर लेबर फोर्स मधलं प्रमाण हे फक्त 11% आहे। तसंच भारतातले, आपण सतत भारताची चीन बरोबर तुलना करत असतो, पण भारतातले फक्त 16% उद्योग स्वतःच्या कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग म्हणजे इन हाऊस ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण देतात। चीनमध्ये हे प्रमाण 90% आहे आणि नेहमी आम्हाला जेव्हा चायनीज डेलिगेशन्स बरोबर बोलावं लागतं, निरनिराळ्या मल्टीनॅशनल कंपनीज बरोबर बोलावं लागतं, तेव्हा नेहमीच मला हे जाणवलंय की चीनमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ते जास्त उत्सुक असतात, कारण त्यांना असं वाटतं की भारतात जरी लेबर चीप असेल, तुम्हाला स्वस्तात कामगार मिळत असतील तरी त्यांना ट्रेन करणं, प्रशिक्षित करणं हे फार अवघड आहे। त्यामुळे यासाठी सरकारी पाठबळाची खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे। आरोग्य क्षेत्रातही अनेक समस्या आहेत। बाळंतपणात होणारे स्त्रियांचे मृत्यू व कुपोषित मुलांचं प्रमाण भारतात खूप मोठं आहे। भारतामध्ये 45% मुलं आज कुपोषित आहेत आणि 70% मुलं ॲनिमिक आहेत। आम्ही व्यासपीठावर असलेले सगळेच परदेशस्थ इन्व्हेस्टर्सशी बोलतो तेव्हा डेमोग्राफिक डिव्हिडंड, आपल्याकडे किती जास्तीत जास्त तरुण वर्ग असणार आहे आणि त्याचा फायदा होणार आहे हे बोलतो, पण हा फायदा आपोआपपणे होणार नाहीये। आपल्याला ह्या लोकांसाठी अनुकूल अशी जर धोरणं राबवली गेली नाहीत, त्यांच्यासाठी आरोग्य सुविधा, शिक्षण या सोयी जर वाढवल्या गेल्या नाहीत तर पुन्हा IT मध्ये जे झालं तसं म्हणजे श्रीमंत सत्ता या आपल्याकडचं चीप लेबर वापरत राहणार आणि आपल्या देशाला त्याचा फायदा होणार नाही। साधारण 300 स्त्रियांचा प्रत्येक दिवशी बाळंतपणात मृत्यू होतो। आता स्त्री पुरुष समानता जेंडर गॅप रिपोर्ट जो येतो त्या 134
देशांमध्ये भारताचा क्रमांक 114वा आहे. साधन सामुग्रीचं जे स्त्री पुरुषांमध्ये वितरण होतं त्याच्यात आपला देश हा बांगलादेश आणि नेपाळच्या सुद्धा खालती आहे. सेक्स रेशो स्त्री पुरुष प्रमाण याच्यात आपला क्रमांक 131वा आहे. ज्या ब्रिक देशांचा मगाशी मी सांगितलं ते ब्राझील, रशिया, इंडिया आणि चायना यांचा सध्या उदो होतोय, त्या ब्रिक देशांमध्ये सुद्धा जेंडर गॅप इंडेक्समध्ये आपण सगळ्यात शेवटी आहोत. त्यामुळे मुलींमधील व स्त्रियांमधील गुंतवणूक वाढवणे व त्यांना समान संधी व हक्क उपलब्ध करून देणे हे सुद्धा पुढील काही वर्षातील महत्त्वाच्या आव्हानांपैकी एक आहे. थोडक्यात फूड सिक्युरिटी, एनर्जी सिक्युरिटी प्रस्थापित करणे, सर्व प्रकारच्या विषमतेचे प्रमाण घटवणे, पायाभूत सुविधांचे प्रमाण वाढवणे, त्यासाठी वित्त उपलब्ध करून घेणे, लघु व मध्यम उद्योगांच्या वाढीतून रोजगार निर्मिती हीच खरी भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील येणाऱ्या वर्षातली महत्त्वाची आव्हाने आहेत. मग राजकोषीय, फिस्कल पॉलिसीज, आर्थिक धोरणं, मॉनेटरी पॉलिसीज यांचा या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर विचार होत राहणं अत्यंत गरजेचं आहे. मगाशी माझी ओळख करून देताना गिरीश पत्के म्हणाले की अर्थशास्त्र हे फक्त पैसा 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 हे समजून घेण्याचं शास्त्र नाही. अमर्त्य सेनना 1998 साली जेव्हा नोबेल प्राइज मिळालं तेव्हा दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, मी अर्थशास्त्राकडे वळलो कारण अर्थशास्त्र हे गरीब पीडित लोकांविषयी भाष्य करतं आणि म्हणूनच मला ते जवळचं वाटतं. मला एवढंच माझ्या भाषणाच्या शेवटी म्हणायचं आहे की अर्थक्षेत्रात काम करणाऱ्यांनी आपलं काम करताना कुठेतरी मनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या कामाचा दूरगामी परिणाम ह्या सगळ्या घटकांपर्यंत पोचणार आहे का, ह्या सगळ्यातनं आपली अर्थव्यवस्था बाहेर काढण्यासाठी आपले प्रयत्न होत आहेत का, याचा विचार करत राहिला तर खरंच भारत एक महासत्ता बनू शकते. धन्यवाद.